ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय बडे मुद्दे। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा माजी एटीएस अधिकाऱ्यानं केलाय। माजी एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी एनआयए कोर्टात दिलेल्या जबाबामुळे एकच खळबळ उडाली। परमबीर सिंग यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना ताब्यात घेऊन मुंबईला आणण्याचे आदेश त्यावेळेला दिले होते असा दावा मुजावर यांनी केलाय। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान मुजावर यांनी हा जबाब दिलाय। आपल्या या जबाबात मुजावर म्हणतात, मी मेहबूब मुजावर एटीएस इकडे नेमणुकीस होतो, तेव्हा मला गोपनीयरित्या आदेश दिला होता की सरसंघचालक मोहन भागवत यांना पकडून आणण्याविषयी तोंडी आदेश दिला होता। तो अवैध असल्यामुळे आणि भयानक असल्याने मी त्याची कार्यवाही केली नाही। सदरचा प्रकार दाबण्यासाठी माझ्यावरती खोटी केस केली असाही दावा त्या जबाबात मुजावर यांनी केलाय। श्री परमबीर सिंग यांनी त्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये बोलवून समोर बसवून तोंडी आदेश दिलेले होते की त्यांनी नागपूरला जावं आणि नागपूरवरनं परमपूजनीय सरसंघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉक्टर मोहनजी भागवत यांना त्यांनी उचलून मुंबईला घेऊन यावं। सध्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात सुरू आहे। पण मुजावर यांच्या या धक्कादायक दाव्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले। मोहन भागवतांना ताब्यात घेण्याचे आदेश नेमके कोणी दिले? मोहन भागवतांना गोवण्यामागे नेमकं कोणाचं षड्यंत्र आहे? तत्कालीन एटीएस अधिकाऱ्यावरती कोणी दबाव टाकला? मोहन भागवतांविरोधात नेमकं षड्यंत्र काय होतं? तर याचा उलगडा होण्याची आवश्यकता आहे। 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावच्या मशिदीजवळ दुचाकीवरती बॉम्बस्फोट झाला होता। त्यामध्ये 6 ठार तर 92 जखमी झाले होते। या प्रकरणी 14 जणांवरती एटीएसने आरोपपत्र दाखल केलंय। आता मुजावर यांच्या जबाबामुळे या प्रकरणात परमबीर सिंग यांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई।